मंडळी तुमच्या दादाने आणलेला आहे स्टूल आणि एक गुणी भरून आहे ना हे भोकर फळ तोडून घेणार आहे आणि काय करणार आहे, आता पावसाळ्याचे दिवस चालू झालेले आहे, याचे फळं घेऊन मी डोंगरावर जाणार आहे आणि संपूर्ण डोंगरावर याचं बी फेकून देणार आहे. म्हणजे काय होईल, पाऊस पडन आणि त्या डोंगरावर हे झाडं उगतील. मंडळी हे झाडं आहे ना आयुर्वेदातील प्रथम आयुर्वेदिक झाड आहे. याचे फायदे लाखात आहे. तुम्हाला जर कफाचा त्रास असेल, कमजोरी, अशक्तपणा, थकवा जाणत असेल ना तर हे भोकर फळ आपल्याला नक्कीच खायचं आहे. कारण की मंडळी आपल्याला जर TB झाला, छातीचे विकार, छातीमधला कफ खूप घातक असतो. आणि मंडळी तुमच्या दादांनी सुरुवात केलेली आहे, तुम्ही पण सुरुवात करा. सीताफळाच्या, रामफळाच्या बिया, सर्व झाडाच्या बिया जपून ठेवत जा. आणि कधी जर डोंगराकडे गेला, कधी फिरायला गेला तुम्ही, त्या डोंगरामध्ये ही बी फेकून देत जा. म्हणजे काय होईल, प्रचंड डोंगरामध्ये झाडं उगतील. जर भरपूर झाडं उगले तर आपल्याला पाऊस पडेल, आपल्याला ऑक्सिजन भेटन. आता कोविडचा काळ होता, आपल्याला ऑक्सिजन विकत घ्यायची वेळ आलती. हेच पुण्य आहे. आपल्या येणाऱ्या पिढीला हे असे झाडं माहीत झाले पाहिजे. आपण शाळेत जायचो, लहानपणात ना संपूर्ण झाडाची फळं खायचो, आपल्या मनामध्ये भीती नव्हती. पण आता भीतीपोटी आपल्याला आजार होत आहे. असे भरपूर फळं तोडून घ्यायचे आहेत आपल्याला. कारण की आपल्याला निसर्ग वाढवायचा आहे, निसर्ग जगवायचा आहे. निसर्ग जर वाचला तर आपण वाचू. माणसाला सगळ्यात जास्त पुण्य केव्हा भेटतं, जेव्हा माणूस एक झाड लावतो एका वर्षाला आणि ते झाड मोठं होतं ना. माणसाला 7 जन्म जरी भेटले ना, असं तुम्ही पुण्य कमवाल नाही, एवढं पुण्य हे झाड लावण्यापासून भेटत असतं. मंडळी कशा आहेत फळं, मी गाडी आणलेली आहे, मोठ्याल्या 2 गोण्या आणलेल्या आहे. संपूर्ण फळं तोडून घेणार आहे तुमचा दादा. हे बघा असे सावकाश उतरूया. आता ही टोकर आपल्याला गाडीमध्ये टाकायची आहे. हे बघा आपल्याला भरपूर असे घ्यायचे आहे. भरपूर अशी फळं आहेत. आता आपली गाडी थोडीशी ना खड्ड्याकडे गेली आहे. तुम्हाला महत्त्वाची सूचना देतो, रस्त्यावर यायचं म्हणजे एकदम सावकाश यायचं. माणूस घाई केव्हा करतो, रोडवर आलो, त्याच्यामुळे ॲक्सिडेंट भरपूर असे होत असतात. तर चला, लहान मुलांना गाड्या शिकवा, पण त्यांच्या ताब्यात गाड्या देऊ नका. राम राम मंडळी, स्वागत आहे आपलं गावची चवमध्ये. तर मंडळी आज सापडलेला आहे आपल्याला कॅल्शियमचा, आरोग्याचा आणि औषधाचा खजिना. तर हे झाड बघू शकता आणि ह्या झाडाची फळं बघू शकता. व्यवस्थित झाडाची अशी ओळख करून घ्या. तुमच्या भागामध्ये काय म्हणतात ना या झाडाला, नक्की कमेंट करून कळवा. मंडळी आमच्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये ह्या झाडाला भोकरीचं झाड असं म्हणतात. कुणी कुणी ह्या झाडाला गोंधन असं म्हणतं. आणि ह्या झाडाला आम्ही शाळेत जायचो ना, तेव्हा लहानपणी याला शेंबडाचं झाड असं म्हणायचो. हे फळ आपल्या शरीरासाठी कॅल्शियमचा खजिना आहे आणि हे आयुर्वेदिक रानफळ आहे. हे फळ आपले हाडे आणि दातांच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. ह्या फळामध्ये फॉस्फरस आणि लोह घटक भरपूर आहे. आता कॅल्शियमसोबत फॉस्फरस असल्याने हाडांना दुप्पट मजबूती मिळते आणि लोह घटक असल्यामुळं काय होतं, शरीरातील रक्ताची कमतरता कायमची दूर होते. म्हणजे हे फळ जर तुम्ही खाल्लं तर तुमच्या शरीरातील रक्त दुप्पट असं वाढणार आहे. मंडळी ह्या फळामध्ये पोटॅशियम घटक भरपूर आहे. पोटॅशियम घटक असल्यामुळं काय होतं, आपल्या शरीरातील रक्तदाब नियंत्रित राहतो. फायबर आणि कार्बोहायड्रेट्स पचनक्रिया निरोगी ठेवतात आणि शरीराला ऊर्जा देतात.
त्यामुळे हाडे मजबूत करण्यासाठी आणि सांधेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी पावसाळ्याच्या दिवसात हे एकमेव मिळणारं भोकर फळ आहे. तर हे फळ तुम्ही आवर्जून खाल्लंच पाहिजे. ह्या फळामुळं आहे ना आपली पचनक्रिया सुधारते. जर कोणाला पोटाचे विकार असतील तर त्यांनी हे भोकर फळ आवर्जून खात जा. आता सगळ्यात महत्त्वाचं, खोकला आणि दमा या फळाच्या सेवनाने फुफ्फुसातील अतिरिक्त कफ बाहेर पडतो. कोरडा खोकला आणि दम्यावर हे गुणकारी आहे. सांधेदुखी आणि सूज, भोकरीच्या फळामध्ये दाहक विरोधी गुणधर्म असतात, ज्यामुळे सांधेदुखी आणि शरीराची जळजळ कमी होण्यास मदत होते. शरीराची जळजळ आणि तहान कमी करते. हे फळ खाल्ल्यावर तुमच्या शरीरातली उष्णता दूर होणार आहे आणि लघवीची जळजळ आणि कोरडेपणा शरीरातला कायमचा दूर होणार आहे. ह्या फळाचा लाख मोलाचा फायदा असा आहे, हे फळ शक्तिवर्धक आणि वीर्यवर्धक फळ आहे. हे फळ शरीराला ताकद देते, थकवा दूर करतं आणि पुरुषांमधील वीर्य वाढवण्यास उपयुक्त ठरतं. हे फळ, हे जे गोंधन फळ आहे ना, याच्यामध्ये भरपूर अशी जीवनसत्वे आहेत. महत्त्वाचं याच्यामध्ये कॅल्शियम, पोटॅशियम आणि भरपूर फायबर असतात. हे गोंधन फळ सगळ्यात महत्त्वाचं काय काम करतं, आपलं पोट साफ ठेवतं. हे फळ आपल्या पोटासाठी, पोटाच्या विकारासाठी आयुर्वेदिक मानलं जातं. हे जे गोंधन फळ आहे ना, याच्यात भरपूर असं प्रचंड कॅल्शियम असल्यामुळे आपल्याला गुडघेदुखी असू द्या, सांधेदुखी असू द्या, कंबरदुखी असू द्या, या त्रासावर भरपूर असा आराम मिळतो. कफ कमी करण्यासाठी गुणकारी आहे. जर तुमचा घसा खवखव करत असेल किंवा कोरडा खोकला येत असेल तर याचा रस किंवा याचं फळ खात जायचं. हे फळ आपल्या शरीराची उष्णता कमी करतं. आयुर्वेदानुसार ह्या फळाची तासीर थंड असते, त्यामुळे उन्हाळ्यात शरीरातील उष्णता आणि दाह कमी करण्यासाठी हे फळ गुणकारी आहे. आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ. आपण स्वच्छ बोकरं धुवून घेतले, तर आता निवडून घेऊ आणि नंतर आपल्याला शिजून घ्यायचे. इथं पाणी प्यायचे तुला. आज राम पण आलेला आहे सोबत. एक अर्ध पिकलेलं पण आहे, खायला खूप छान लागतं बरं का. हे याच्यामध्ये भरपूर असे आयुर्वेदिक घटक असते. तर तुला खायचं, राम पण खायचं म्हणतोय. खा. दुसरं देऊ का तुला खायला? बर द. हा, दुसरं दिलंय म्हणतोय. गोड लागतात पिकल्यावर. निघा ना. राम कसं लागतं हे फळ खाण्यासाठी? छान लागत आहे. कसं लागतंय बाळा? कसं लागत आहे? छान लागत आहे ना? हा, छान लागत आहे. खातोय हाताला चिटकत आहे. पण घे बाळा सगळं खाऊन. हे फळ आपल्याला असे सगळे तोडून घ्यायचे. इथं तुम्हाला जिथं भोकरीचं झाड दिसेल ना, तिथं नक्की थांबत जा आणि असे फळं तोडून घेत जा. याची भाजी तर इतकी छान लागते ना खायला, सांगू शकत नाही. राम पण मदत करतोय. सगळे भोकरं तोडून घेतले त्याचे. एक ताटभर झाले. तर आपण चूल पेटून घेतली. कढई ठेवून घेऊ आणि कढईत पाणी टाकू. गरम पाणी झालंय, टाकून घेऊ. चांगले उकळून घ्यायचे. आपले भोकरं छान असे शिजले. तर आपण आता कढई खाली उतरून घेऊ आणि थंड करायला ठेवू. मस्त थंड होऊन द्यायचे. आता नुसते उकडून घेतले तरी इतका छान सुगंध सुटलाय ना. आपल्याला आता याच्यामधलं बी काढून घ्यायचंय. गरम आहे अजून थोडंसं, हाताला पण चिटकतंय. आपण सगळं बी काढून घेतलंय. असं चिकट चिकट बी निघलंय. आपल्याला मस्त अशी भाजी बनवायची. चिकट असतं बरं का, याच्यामध्येच भरपूर असं कॅल्शियम असतं. मी 2 खाल्ले ना तर माझं तोंड असं मऊ पडलंय. तुमचं जर अन्न पचन होत नसेल ना तर हे फळ नक्की खात जा. याची भाजी खात जा, आणि भूक वाढती आणि आपल्या तोंडामध्ये लाळ पण तयार होती.
ज्यांचं कोणाचं तोड येत असेल ना त्यांनी पण हे खाल्लं पाहिजे फळे आणि मऊ तोड पडतं मधून. तर चला आपण मस्त अशी भाजी बनवू आता. खूप छान लागते भाजी खायला याची. कढई गरम झाली चांगली, आपण तेल टाकून घेऊ भाजीला. तेल गरम झालंय, आपल्याला हे तेलामध्ये परतून घ्यायचंय. मंडळी, तुम्हाला कुठल्याच हॉटेलमध्ये अशी भाजी भेटणार नाही. इतकी स्वादिष्ट भाजी लागते ही खाण्यासाठी. आणि ह्या भाजीसारखी चव कुठल्याच भाजीला नाही. लहान मुलांची आवडती भाजी आहे. छान असं तेलामध्ये परतलंय, आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊ. चिकट असल्यामुळे चिटकतं पटकन. याच्यामध्ये टाकू थोडीशी हळद, 1 चमचा धना पावडर, 1 चमचाभर लाल तिखट, थोडासा कांदा लसूण मसाला, शेंगदाण्याचा कूट. शरीरातील अशक्तपणा दूर करण्यासोबतच कोरडा खोकला, छातीची विकार आणि लघवीच्या जळजळीवर हे फळ आणि याची भाजी अतिशय फायदेशीर मानली जाते. आता हे भोकर फळ आहे ना, फायबरने समृद्ध असतं. आणि हे भोकर फळ पचनक्रिया सुधारण्यास आणि आपले पोटाचे विकार कमी करण्यास मदत करतं. पोटदुखी किंवा तुम्हाला जर जुलाब झाल्यास, तुमचं जर पोट दुखत असेल, तुम्हाला वारंवार जर जुलाब होत असतील, तर हे 2 ते 3 फळं खायचे किंवा याची भाजी बनवून खायची. तुमची पोटदुखी आणि जो जुलाबाचा त्रास आहे ना, तो कायमचा बंद होणार आहे 2 दिवसामध्ये. भोकर फळ खा, याची भाजी बनवून खा, तुमच्या छातीतील कफ नक्की कमी होणार. आपली छान अशी भाजी तयार झाली बरं का आता. हो, आणि खूपच छान सुगंध आला. हो. आणि मंडळी, ही भाजी आहे ना, लघवीच्या त्रासावर अतिशय गुणकारी आहे. तुम्हाला जर मूत्रमार्गाचे आजार असतील, लघवी करताना होणारी जळजळ असेल किंवा लघवीमधल्या वेदना असतील, भोकराचे सेवन केले किंवा ह्या भोकराची भाजी खाल्ली ना, तुम्हाला लघवीला पोटातली जळजळ, लघवीची जळजळ कायमची दूर होणार आहे. मंडळी, हे फळ किंवा याची भाजी मूत्रवर्धक आहे. भोकर हे शरीर मजबूत करणारे आणि वीर्यवर्धक फळ मानले जाते. आदिवासी आणि ग्रामीण भागात त्याला ताकद देणारे फळ म्हणून ओळखले जातं. आता मस्त अशी भाजीची चव घ्यायची बरं का आपल्या. हो, घ्या हो गरम गरम भाजीची चव. मंडळी, मी तुम्हाला विनंती करतो, तुम्ही आठवणीने जेवायल्या. भाग्यश्रीने भरपूर कष्टाने भाजी बनवली, कारण की हे भोकराचं फळ आहे ना, चिकट असतं. याच्यामध्ये कॅल्शियम जास्त असतं. तुम्हाला खरोखर गुडघेदुखीचा, सांधेदुखीचा, तुमच्या हाडं जर ठणकत असतील, तर ही भाजी तुम्ही आठवणीने खा. मंडळी, ही जी भाजी आहे ना, पुरुषांसाठी, महिलांसाठी अतिशय शक्तिवर्धक भाजी आहे. तर या मंडळी जेवायला. कशी झाली हो भाजीची चव? भाजीची चव भाग्यश्री खूपच छान झाली. मस्त झाली ना. एकदम खमंग आणि कुरकुरीत भाजी आजची. मी खमंग आणि कुरकुरीत यामुळं म्हटलो, जे वाटाणे असतात बघा आपले, आणि ते लहान मुलं वाटाणे खात असतात. वाटाणे जर भाजून भाजून जर गरम केले ना कढईमध्ये, कसे कुरुम कुरुम लागतात, सेम तीच भाजी आहे ही. हिला जर चांगलं भाजून दिलं जास्त वेळ लोखंडी कढईमध्ये, तर ही भाजी एकदम कुरुम कुरुम लागते खाण्यासाठी. तर मंडळी, निसर्गामध्ये तुमच्या घराच्या आसपास भरपूर अशा आयुर्वेदिक रानभाज्या असतात, झाडं असतात. त्याचे फायदे नक्की करून घेत जा. मंडळी, मी तुम्हाला भरपूर भाज्या दाखवत असतो. उमराची भाजी दाखवली, ह्या भोकर फळाची भाजी दाखवली, आणि अशा भरपूर अशा रानभाज्या दाखवलेल्या आहेत. आणि आता पाऊस पडलेला आहे. 8 दिवसात, 2-4 दिवसामध्ये भरपूर अशा रानभाज्या उगवून येतील. त्या भाज्याचा नक्की शोध घ्या आणि त्या सर्व भाज्या तुम्ही नक्की बनवा. पावसाळ्यातील रानभाज्या ह्या आपण आठवणीने खाल्ल्याच पाहिजे. तर चला मंडळी, तुम्हाला आज आम्ही भोकराची भाजी बनवून दाखवलेली आहे. ही भाजी तुम्हाला कशी वाटली तुम्ही नक्की कमेंट करून कळवा. आजचा व्हिडिओ आपला जास्तीत जास्त शेअर करा, आणि कोणी कोणी ही भाजी खाल्लेली आहे ना, ते सुद्धा आम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा.
हे भोकराचं फळ कुणी कुणी खाल्लेलं आहे लहानपणी, आता कोण खात आहे, आणि ह्या भोकराच्या झाडाचे, भोकराच्या फळाचे तुम्हाला काय अनुभव आहेत ना, ते पण आम्हाला कमेंटमध्ये शेअर करा. आणि मंडळी, सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही जर आपलं गावची चव यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल ना, आठवणीने सबस्क्राईब करा. तर चला मंडळी, अशाच नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत मंडळी, धन्यवाद.